प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय या चारही ट्रॉफ्या संघटनेचे अध्यक्ष मनोज जोशी साहेबांनी स्पॉन्सर केले आहेत. त्यानंतर मालिकावीर बलदेव जोशी यांच्याकडून सुंदर ट्रॉफी आहे. संदेश वखारे भिनार यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज एक ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. संदीपजी मोरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी स्पॉन्सर आहे. त्यानंतर परशु पाटील कारिवली याचकडून मालिकावीर जो खेळाडू राहील त्याला महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी त्या खेळाडूला भेट देण्यात येईल. त्यानंतर हरिदास पाटील, बंटी चौधरी, आनंद पाटील यांच्याकडून सामनावीर ट्रॉफी आहेत. देवा टावरे यांच्याकडून या स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था. वरलदेवी ताडले टीमकडून पिण्याचे पाण्याचे 10 बॉक्स. त्यानंतर दीपक भाऊ म्हात्रे याचकडून नंबर 2 विजेते संघास रोख रक्कम. विद्येश पाटील यांच्याकडून देखील उपांत्य विजयी संघास रोख रक्कम. संतोषजी पाटील काल्हेर यांच्याकडून देखील उपांत्य विजयी संघास रोख रक्कम. तसेच संतोषजी पाटील यांच्याकडून पंचांना समालोचक आणि गुणलेखक यांच्यासाठी टी शर्ट आलेत. तसेच आमचे अनिल गुरुनाथ केनी होम फोटो लाईव्ह यांच्याकडून देखील टी शर्ट पंच कमिटी समालोचक गुणलेखक यांच्यासाठी. तसेच श्री जयेश भोईर डुंगे यांच्याकडून शिस्तबद्ध संघास ट्रॉफी आलेली आहे. सर्वांचे विशेष आभार. जाऊया आपण पहिले सामन्याकडे. आणि सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे जय गावदेवी काटे संघाची सुभाष आणि प्रवीण माली. क्या बात आहे. मच्छिंद्र घरात नक्कीच इथे सलामी जोडी उतरलेली आहे. आजच्या चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून सकाळच्या सत्रातील पहिला सामना आहे. चला सामना सुरू करा लगेच. प्रवीण माली आणि सुभाष एक अष्टपैलू खेळत. सामना होतोय सुरू आणि आम्ही इथे आपला वेल देखील सेट करतोय. सुभाष पाटील आणि प्रवीण माली गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पडलाय आणि आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार डुंगे संघ उशिराने आला आणि त्यांना 3 चेंडूचा पेनल्टी. सेकंड इनिंग मध्ये शेवटच्या ओव्हरचे 3 चेंडू त्यांना कमी टाकण्यात येतील. भरत आहेत. चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय सुभाष पाटीलच्या बॅटमधून. या इनिंगचा हा पहिला चौकार.
इथे बघूया पुन्हा एकदा एक चांगला फटका इनफिल्डच्या वरून केलेत के चेंडूचा पाठलाग करतायत आणि इथे देखील चौकार आलाय. नक्की सुभाष पाटीलनं 4 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकलेत आणि 1 डॉट बॉल. धावसंख्या 12. हेमंतजी गुलवी, रमेशजी तरे, संदीप मोरे आणि शरद नाना हे संघटनेचे पदाधिकारी आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच चेंडूला अगदी विश्वनाथच्या दिशेने खेळलाय. चुकी होणार नाहीये. पहिली मोठी विकेट जय गावदेवी काटी संघाची सुभाष पाटील यांच्या रूपानं. फलंदाज बाद. तीन धावा. धावसंख्या 15 झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15. पहिल्या ओव्हरसाठी अगदी बरोबर 5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. पहिले 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटं आहेत. येणारा जाणारा फलंदाज टीचरची सर्कल कंपल्सरी क्रॉस करत चला, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा वेलकम. जगदीश पाटील संघाचे कर्ता धर्ता आहेत. नवीन सीझनसाठी सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. भरत शेठ पाटील उद्योगपती पूर्णा यांनी हा ड्रेस कोड स्पॉन्सर केलेला आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा टीमसाठी भरत पाटील यांचं देखील नक्कीच आभार आणि स्वागत करूया स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील
सहकार्य स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. गोलंदाजाचं नाव सांगा भरत भाऊ. गोलंदाजाचं नाव हरेश. के आलेत विश्रांतीसाठी. नक्कीच एक उत्तम आचार्य आहेत. साई भक्त आहेत. जय गावदेव चौट्या डुंगे संघाचे शैलेश पाटील आलेत. डुंगे ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून जय गावदेव डुंगे टीमला हा ड्रेस कोड स्पॉन्सर झालाय. चला अधिक वेळ घेऊ नका प्लीज. डुंगे टीम बघा आज आपण भरपूर मागे आहोत. हा दुसरा दिवस आणि 10:18 आपण या स्पर्धेचा आजचा पहिला चेंडू टाकलाय आणि आता 10:26 झालेली आहेत. यस नक्कीच काल यापेक्षा आपण स्पर्धा लवकर सुरू केली होती. पहिला दिवस असून देखील शैलेश ओव्हर द विकेट. शैलेश पाटीलचा सुरेख चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली आहे. जय गावदेव चौथ्या डुंगे टीम आणि जय गावदेवी स्पोर्ट काटी असा पहिला सामना आहे. इथे बघूया चेंडूला अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून खेळले. इथे विश्वनाथनं अगदी चांगला सीमारेषा लगत हा झेल टिपलाय आणि दुसरा धक्का लागलाय जय गावदेवी स्पोर्ट काटी टीमला. क्या बात आहे. प्रवीण मालीने जर सलग 2 षटकार ठोकले तर डीजे पप्पे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट. प्रवीण माली एक चांगला गोलंदाज म्हणून संघामध्ये जॉईन झाला आणि बघता बघता वय वर्ष 45 गाठली आणि आता सलामीला देखील त्यांना संधी देण्यात आलेली आहे. मच्छिंद्र घरात या संघातील एक मुख्य खेळाडू ज्यांनी भिवंडी सिटी क्रिकेट मध्ये आपल्या स्वतःचं नाव आणि आपल्या गावाचं नाव लौकिक केले. चांगले क्रिकेटर राहिलेत मच्छिंद्र घरात. त्यांचं देखील येणं अजून बाकी आहे. धावसंख्या झाली ती 23. शैलेश पाटीलनं या ओव्हरमध्ये
आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 8 धावा दिलेत, 1 विकेट घेतलेली आहे. बघूया या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू देखील लेग स्टिकला सोडून जातोय. खूपच स्वेर मारा. दुसरा वाईट या ओव्हरमधला शैलेश पाटील. 24चा आकडा गाठलेला आहे. 11 चेंडूमध्ये 2 गाड्यांच्या मोबदल्यात जय गावदेवी स्पोर्ट काटी संघानं इथे अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला लेट कट केलाय. चांगली फिल्डिंग शॉर्ट थर्डमॅनला जयेश भोईरकडून. 2 धावा घेतलेत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 2/13च्या सरासरीनं 26 ही धावसंख्या लागलेली आहे. अदिती 11, न्यू तुफान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. बघा इनिंग ब्रेकमध्ये नाणेपैकी कंपल्सरी आपल्याला उडवायचीच आहे. जर दोन्ही संघनायक उपस्थित नसले तर 1 ओव्हरचा पेनल्टी दोन्ही टीमला, आणि जर समोरचा संघनायक नसेल तर त्या संघाला 3 धावांचा पेनल्टी. काल 2 टीमला आपण दिल्या. डोंगे संघाला 3 चेंडूचा पेनल्टी दिला उशिराने आल्यामुळे. आपण जर अधिक वेळ घेतलं तर 3 चेंडू आपल्याला कमी करण्यात येतील. सर्वांनी नियमाचं पालन करा मित्रांनो. आपली संघटना खूप चांगली आहे, त्यांना तुम्ही सहकार्य करा. संदीपजी मोरे आपण स्टेजवर यायचं आहे. स्टेजवर या आपण. बघूया इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. दुसरी देखील पूर्ण 2 धावा आलेत. विश्वनाथच्या 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्या 28. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. आयोजन लेट आहे मात्र थेट आहे, कारण की नवीन 40+ संघटनेची चाचणी स्पर्धा डे नाईट खेळवली जाते. चांगला फटका इथे आपण पाहतोय. अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. इथे बघूया एसटी रक्षक यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. बाईचा इशारा आहे. यस, धन्यवाद मोरे सर. असेच इशारे आम्हाला करत चला. डबल 3 33 धावा. प्रवीण माली यांना पारितोषिक लागलेले आहे डीजे पप्प्याकडून. सलग 2 षटकारांसाठी 1000 आहेत. मात्र सुंदर नजाकत भरा चौकार आलाय प्रवीण माली यांच्या बॅटमधून. धावसंख्या 37 झालेली आहे. सुभाष पाटील 5 चेंडू 12, प्रवीण माली 4 चेंडू 12, अरुण यांनी 3 चेंडूमध्ये 3 आणि प्रमोद घरत 4 चेंडूमध्ये 7 वर खेळत आहेत. नक्कीच आमचे डीजे अभी आणि गुरुदत्त चौठायरवा केडानगरी एक जवळीक नातं. जेवढ्या स्पर्धा इथे होतात तेवढे जास्तीत जास्त स्पर्धा डीजे अभिनं कव्हर केलेत. त्यानंतर आमचे डीजे लियान, पॅरी केनी, डीजे अभी, 1-2 युवा डीजे मॅन, अदिती न्यू तुफान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा तयार राहायचं आहे. नक्की जिथे पायचीची अपील जरूर केली मात्र आमचे पंच सहमत नव्हते. एक सिंगल धाव झाली ती 39.
हॅलो चेक. हॅलो चेक. बघा ज्या संघांची प्रवेश फी बाकी असेल त्यांनी ती जमा करायची आहे. सामना सुरू होण्याआधी ज्या संघांची प्रवेश फी आपल्या संघटनेकडे येणं बाकी आहे त्यांनी ती आपली प्रवेश फी सर्वप्रथम जमा करायची आहे. 3 ओव्हर 41 चांगल्या टोटलकडे जय गावदेवी स्पोर्ट काटे टीम, कारण की अजूनही त्यांच्याकडे 8 विकेट आहेत आणि आता फक्त 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पूर्णा टीमचे संघनायक आणि पिंपला संघाचे संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचा आणि अंतिम ओव्हरचा खेळ बाकी आहे. पूर्णा टीम नक्की सचिन स्पोर्ट पूर्णा म्हटलं की त्याच्यामध्ये दीपा म्हात्रे आणि जगदीश पाटील एक एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. गोलंदाज हरेश. बघूया शेवटचा ओव्हर. इथे अगदी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण मालीनं. पंचांचा इशाऱ्याला वाईट स्वेर मारा. वेलकम आशिषजी मिटकर, आपलं स्वागत आहे. प्रमोददादा भोईर वेलकम सुस्वागतम. हरिभक्त पारायण प्रमोद कुंडीराम भोईर. मास्टर 40+ सीझन 24-25चा वय वर्ष 45चा उत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक प्रमोद भोईरनं पटकवलेलं आहे. प्रमोददादा आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 43 धावा. प्रवीण मालीला डीजे पप्प्यानं पारितोषिक लाभलाय. बघूया आता त्यांना संधी मिळेल का. 5 चेंडू आहेत. चांगला चेंडू, अगदी अपेक्षित उचली प्राप्त झाली होती. हरीश हरिभक्त पारायण प्रमोददादा भोईर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया दुसरी धाव अगदी कंप्लीट केली आहे. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 45 धावा. बाबा मागे राहिलेत, मच्छिंद्र घरच मागे राहिलेत. नक्कीच आता सुरुवात आहे. जे खेळाडू सरावाला येत आहेत त्यांना संधी दिली जाते आणि प्रत्येक गावामध्ये आहे. कारण की जो मेहनत करतो, जो सकाळी उठून सरावाला येतो त्याला उतरणं देखील गरजेचं आहे. नाहीतर तो रागवायचा ना दुसरा पण रागवेल, मग खेळाडू कमी पडतील. प्रॅक्टिस महत्वाची आहे. नाही ते प्रत्येक गावामध्ये आहे पाहिजेच. नाहीतर मग खेळाडू पण वाटते की मी नाही गेलो तरी मला घेतात आणि जाणाऱ्याला बसवतात. त्याच्यासाठी हे चांगलं आहे. चांगला चांगला अगदी आपण इथे कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग झाली. प्रवीण माली तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथे 3 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच धावसंख्या झाली ती 50. बरोबर 50चा आकडा गाठलेला आहे. अजूनही एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. जय गावदेवी स्पोर्ट काटे आणि जय गावदेव चौथ्या डुंगे असा चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून हा पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. बघूया आता एका षटकाराला 2000 आहेत डीजे पप्प्याकडून. नक्कीच इथे प्रवीण माली मला वाटतं थकलेत. चेंडू षटकार मारण्या इतका चांगला नव्हता आणि ते नक्कीच 3 धावा. थकलेत, खूप थकले. पहिल्या सामन्यातून खूप धावा पूर्ण केल्यात.
2 बाद 53 चांगली टोटल आहे. नेट रनरेटच्या आधारावर आपण ही स्पर्धा लीग स्पर्धा खेळतोय. काल मित्रांनो आपण पाहिलं तर ग्रुप बी मधून नक्कीच जोशीलवन भादवड बी टीमचे 2 विजय आपण पाहिलेत. मात्र नेट रनरेटच्या बलावर ती टीम बाहेर झाली आणि ताडाली टीम पुढे आली. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव नंबर 1 वर, तर वरलदेवी ताडाली नंबर 2 वर बी ग्रुप मधून, आणि ग्रुप ए मधून जय गावदेव वडुणवर 2 नंबर आणि चौथ्याराव मानकुली नंबर 1 वर. चला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला सचिन स्पोर्ट पूर्ण टीम आणि आदिती 11 न्यू तुफान पिंपळास चिकणे सर आपण नाणेफेकी कंप्लीट करायची आहे. चला प्रमोददादा भोईर, हेमंतजी गुलवी, मुसाबाई यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. नाही नक्कीच जयेश वसंत भोईर समाजसेवक डुंगे यांच्या माध्यमातून स्वर्गीय दमयंती वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ शिस्तबद्ध संघास एक सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. जयेश भोईर यांचा आभार व्यक्त करूया. अप्रतिम ट्रॉफी आहे. बघूया 31 संघामधून कुठला संघ शिस्तबद्ध ची ट्रॉफी उचलून जातोय. धन्यवाद. ओव्हर टू चिकणे सर. सो वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रो. चाचणी स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना न्यू तुफान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा या 2 संघामध्ये होणार आहे. मी पाहुण्यांच्या हाती हे कॉईन देतोय. हरिभक्त परायण प्रमोद भोईर, त्यानंतर संदीपजी मोरे आणि मुसाबाई. कॉलिंग सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन करतील. हेड असं म्हणणं आहे, परंतु त्यांच्या अगेन्स्ट टेल पडलेलं आहे. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं खूप खूप आभार. टॉस जिंकलेले आहे. खरं तर न्यू तुफान पिंपलास संघ आपण ह्या सीझनची सुरुवात पहिलीच टॉस निर्णय काय आहे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. समोर सचिन स्पोर्ट पूर्णा संघ आहे. इथं आल्यानंतर कसं वाटलं? बरं वाटलं. आणि काही स्ट्रॅटर्जी असेल, काही प्लॅनिंग, आणि त्यानंतर काही तयारी करून आलात? आता बघू, पहिलीच स्पर्धा आहे. बघू आम्ही आता 11 जण प्लेयर्स निर्णय घेऊ. धन्यवाद. समोर टॉस हरलात, क्षेत्ररक्षण करणार आहे ते प्रथम फलंदाजी करायची आहे. काय आहे डोक्यात? पहिली मॅच आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा बोर्डावर लावण्याचा प्रयत्न करू. या सीझनची सुरुवात करताय, पहिली मॅच खेळायची आहे, तयारी तर निश्चितच होईल. तयारी थोडी कमी आहे, कारण 4-5 दिवस आमचे जरा लग्न असल्यामुळे प्रॅक्टिस नव्हती, त्याच्यामुळे थोडं कमी आहे. परंतु इथं आल्यानंतर कसं वाटलं? या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल काय काय वाटतंय? सुंदर आयोजन केलेलं आहे. कॉमेडीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा मित्र. टॉस झालेले न्यू तुफान पिंपळास संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेले सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. बघा, ज्या संघांची प्रवेश फी शिल्लक आहे त्यांनी जमा करायची आहे. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, या लाईव्ह मध्ये सातत्याने बोलणे देखील चिकणी सर उचित नाही आहेत. सर्व संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो. आपण संघटनेशी संलग्न आहोत. ही स्पर्धा आपली स्वतःची आहे असं समजून कुठलीही स्पर्धा असो ती आपल्या संघटनेची आहे. सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. क्रिकेट खेळताना खेळाडूंना वेळेचं भान, आयोजकांचा मान आणि प्रेक्षकांचा सन्मान करणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळताना तुम्ही फक्त क्रिकेट नाही तर तुमची शिस्त काय आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या शिस्तबद्ध संघास जयेश
भुईर यांनी सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. विश्वनाथ आणि किशोर पाटील, विश्वनाथ पाटील आणि किशोर पाटील ही जोडी धावा बनवायचे 54. लक्ष मोठं आहे, मात्र क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट ठरवून ती अगदी आपण पाहिले तर होत नाहीये. क्रिकेटमध्ये अशक्य गोष्टीनं शक्य आणि शक्य गोष्टीनं अशक्य करता येतो, म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. चला गोलंदाज होता तयार सुभाष पाटील. जय गावदेवी काटे टीम म्हटलं की त्यांच्याकडे गोलंदाजी युनिट हे खूप चांगले आहे. पहिला चेंडू सरळ बॅटने चेंडूला केलाय, बाबा यांच्या दिशेनं चेंडू, चांगली फिल्डिंग. नाही अगदी 3 धावा 3 चेंडूंचा पेनल्टी आहे, म्हणजे 3 ओव्हर 3 चेंडू मध्ये, कारण की ते उशिराने आलेत. फक्त 3 ओव्हर 3 चेंडू मध्ये 54 धावा आहेत. गावदेव चौथ्या डुंगे टीम समोर आव्हान मोठं आहे. शॉर्ट मिड विकेट इनफिल्डच्या आतमधून चांगली फिल्डिंग. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनं आपला अकाउंट ओपन केलेत. चाचणी स्पर्धेची सुरुवात बघूया. विश्वनाथ एक चांगला खेळाडू आहे. तीन ओव्हर 15 मिनिटं आहेत. इथे चेंडूला ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न चांगला होता. अरुण नक्की सुभाष थोडेसे नाराज आहेत. सराव वाचा अभाव नक्कीच असेल. पहिली स्पर्धा खेळतायत, कोण कुठल्या दिशेला खेळेल, कशी गोलंदाजी येईल याचा अंदाज बांधणं आता थोडंसं सुरुवातीला कठीण जाणार आहे. आणि हळूहळू जशा स्पर्धा होतील तसे खेळाडूंचे डावपेच नक्कीच आपल्याला माहीत पडतील. चांगला चेंडू, चांगला चेंडू, लाईन अँड क्लीन चांगली आहे. नक्कीच आमचे होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी मानकुलीकर आज मुख्य व्यासपीठावरती त्यांच्याकडून स्क्रीन देखील लावण्यात आलेली आहे. धन्यवाद. भिवंडी तालुक्यामध्ये लाईव्हच्या माध्यमातून अनिल केनीनं आमच्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे. होम फोटो लाईव्ह काल स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी पंच कमिटी, समालोचक, गुणलेखक यांना टी शर्ट वाटप केलेत. चिकणे सरांनी देखील कॅप दिल्या. संतोषजी पाटील काल्हेर यांच्याकडे देखील टी शर्ट. बंदरापती काल्हेर संघाचे करता धरता आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी रोख रक्कम 6,000 रुपये दिलेत. 1 ओव्हर 5 धावा बनवायचे 54 आणि चेंडू मात्र त्याच्याकडे आहेत 21. कारण की 3 चेंडूंचा त्यांना पेनल्टी उशिराने आल्यामुळे दिलेली आहे. अदिती 11 न्यू तुमान पिंपलास आणि सचिन स्पोर्ट पूर्णा यानंतरचा सामना असेल. लालचंद दादा आपण स्टेजवर यायचं आहे. नक्कीच आमच्या मानकुली गावचे समाजसेवक आणि क्रिकेट चाहते नक्कीच आम्हाला चिंतामणी घरत साहेब जोडलेत. काटेई ग्रामपंचायतचे माजी सरपंच नक्कीच त्यांच्या बंधुराजाचं लग्न सराई आज सत्यनाची पूजा देखील आहे. तरी सर्व आपल्या नवीन 40 कमिटीला त्यांच्यावर आग्रहाचं आमंत्रण आहे. सध्या आम्हाला फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत. चिंतामणची घरात आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. सध्या संघ देखील ऑल इज वेल आहे. संघाची स्थिती मजबूत आहे. मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र घरात, राकेश घरात, गणेश बाबा, वेलकम. लालचंद दादा आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
काटी संघाची गोलंदाजी आपण नेहमीच पाहिलेली आहे. फलंदाजीपेक्षा गोलंदाजी मजबूत. लालचंद आपलं स्वागत आहे चाचणी स्पर्धा 2025 मध्ये. बघूया चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेली आहे. चेंडू अगदी डीप स्क्वेअर रिझन मधून उचललाय आणि इथे फलंदाज धावचीत बाद. बघा मित्रांनो, ज्या एंडला थ्रो येईल त्या एंडला आपल्याला लाभायचं आहे. डीजे नक्कीच या किनानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. प्रवीणजी गोंडले, लक्कीभाई संघटनेतून संघ दुसऱ्या संघटनेमध्ये गेला, मात्र संघटनेवर प्रेम मात्र कायम आहे. धन्यवाद. उत्कृष्ट कबड्डीपट्टू लक्की भाऊ, आपलं या चाचणी स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. अगदी मुसबाई सिनियर फुटबॉल संघटनेमधून मरवाई दिवे टीम जरूर तिथून खेळताना पाहायला मिळते. मात्र हे व्यक्तिमत्व आपल्याला दमन दौरा असो, चाचणी स्पर्धा असो, कुठलीही स्पर्धा असो, आवर्जून आपली मोलाची उपस्थिती देत राहत आहेत. हे चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रवीण गोंडली, लक्कीभाई चांगला स्वतःच्या फॉलो मध्ये घेतला आहे आणि शैलेश पाटीलची इथे मोठी विकेट. फलंदाज बाद. घनश्याम, नक्कीच आता लक्की गोंडले स्टेजवर आलेत आणि आमचे घनश्यामजी भोईर यांची आठवण झाली, कारण की ते देखील संघटनेशी कायम जोडून आहेत. जरी संघटनेतून दुसऱ्या संघटनेमध्ये खेळलेत तरी मात्र प्रवीण गोंडले, लक्कीभाई आणि घनश्याम भोईर यांचं नातं कायम आहे. मच्छिंद्र पाटील आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव दिलेली आहे, 1 विकेट देखील घेतली. खूप मागे राहिलाय. गावदेव चौथ्या डुंगे 3 चेंडूंचा पेनल्टी देखील आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये बघा मच्छिंद्र घरात अगदी फर्स्ट स्लिप मध्ये उभे आहेत. चेंडूला अगदी कंट्रोल पोलचा फटका फसलाय. चांगला झेल टिपलाय अरुण आणि ते फलंदाज होतो बाद घनश्याम. बॅटिंग आणि बॉलिंग टाकतो खेळाडू आजी माझी. प्रताप पाटील मनोहर जोशी, प्रताप पाटील मनोहर जोशी यांच्या तोड नाही आयोजनाला, यांच्या तोड नाही आयोजनाला. नवीन फलंदाज दया पाटील. बघू शकता आपण स्क्रीनवर अतिशय क्लीन अँड नीट पिक्चर होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. क्या बात आहे. नक्कीच धन्यवाद अनिल केनी. होम फोटो लाईव्ह 2 ओव्हर 3 बाद, धाबा बनलेत 6.
प्रवीण माली, क्या बात आहे. अरुण अगदी चांगला सराव, चांगली प्रॅक्टिस नक्कीच करत असावे. काय झेल टिपलीत. इथे मोठी विकेट विश्वनाथ पाटीलची जीवन मालीच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. नक्की जमिनी लगत टप्पा थोडासा कमी झाला होता आणि परिणाम स्वरूप नक्कीच प्रवीण मालीला ठाऊक आहे. या पहिल्या सामन्यालाच आपण भरपूर उशिराने सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने डुंगे संघाला 3 चेंडूंचा पेनल्टी देण्यात आलेला आहे. सारंगाव आणि कल्लेर दोन्ही टीम आपण देखील लवकरात लवकर हे किनारनगरीमध्ये पोहोचायचं आहे. यानंतर पूर्णा आणि पिंपलास असा सामना आहे. अदिती 11 न्यू तुफान पिंपलास. आपण सामना संपल्याबरोबर मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. एक सिंगल तीन 2 भीमा ढकले का प्रवीण मालीने. सर ओव्हर गेली का. एक चेंडू बाकी आहे. चेंडू बाकी आहे. एक 9 चेंडू फेकला होता. 5 चेंडू झालेत.
सर विचारत चला आम्हाला देखील. तुम्हाला जर काही शंका असेल तर आमच्यापर्यंत आपण इशारा करा. प्रवीण माली उगे इथे यष्टीरक्षक झेल ड्रॉप करतात आणि ते फलंदाज धावचीत बाद झालेत. 3 ओव्हर धावा बनलेत 15 आणि फलंदाज डीजे. जयेश भुईर नवीन फलंदाज. बघा आता फक्त या ओव्हरचे 3 चेंडू आहेत. भरत पाटील आहेत, भरत भगत, गोलंदाज राकेश घरत. फक्त 3 चेंडू या ओव्हरचे टाकले जातील. चांगला फटका ते गणेश बाबा यांच्या दिशेनं. दुसरी धाव तेज तर्रार पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 17. बघूया इथे चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज राकेश घरत चेंडूवर झेपावतेत. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. जय गावदेवी स्पोर्ट काटेई टीम पहिल्या सामन्यातून एक चांगली दमदार सुरुवात